हॅलो. हा जीव कोणतं चॅप्टर रीड करतो? सेल द युनिट ऑफ लाईफ. मला एक्सप्लेन करतो का? मी तेव्हा क्लास उशिरा जॉईन केली. ठीक आहे. काय एक्सप्लेन करू? सेल म्हणजे काय असते? सेल म्हणजे काय माहिती का, एक शास्त्रज्ञ होता रॉबर्ट हुक नावाचा. तर सर्वप्रथम त्याने काय केलं, एक झाडाची साल घेतली बाहेर, त्याला एका मायक्रोस्कोप काय ठेवलं आणि बघितलं तर त्याला एक मधमाशाच्या पोळ्यासारखे काही खड्डे खड्डे दिसले. तर त्याला ते आश्चर्याने वाटलं, त्याला वाटलं काहीतरी करून बघ. त्यानंतर काही वर्षांनी काय झालं, अँटॉन व्हॉन लिव्हनहुक नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने अशा खूप काही सजीवांचा अभ्यास केला, जसे की बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, स्पर्मॅटोझोआ. तर त्याला कळलं काही वेगवेगळे जे प्राणी असतात का, ते वेगवेगळ्या सेल्स पासून बनलेले असतात. म्हणजे सेल हे एका प्रकारे फंडामेंटल आणि स्ट्रक्चर युनिट ऑफ लाईफ असतो. म्हणजे प्रत्येक मानव म्हणजे प्रत्येक सजीव हा सेल पासून बनलेला असतो. त्याला फादर ऑफ द मायक्रोस्कोप म्हणतात, कारण सर्वप्रथम सेल्सचा अभ्यास त्यांनी स्टार्ट केला होता मायक्रोस्कोप. त्यानंतर मॅक्स नॉर आणि ऑन रस्कायला यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लावला. त्यानंतर सेलचा अभ्यास करणं सोपं झालं. त्यानंतर अजून काही सेलमध्ये जे ऑर्गनल सेल, मायटोकॉन्ड्रिया वगैरे वगैरे ते उलगडत गेले, म्हणजे कळत गेले. त्यानंतर 1838 मध्ये मॅथ्यूस क्लिडन हा एक जर्मन बॉटनिस्ट होता. तर त्याने काय केलं, खूप काही सेलचा अभ्यास केला, म्हणजे खूप काही प्लांट सेलना अभ्यास केला, रिसर्च केली त्यांच्यावर. त्याला कळलं का प्रत्येक सजीव म्हणजे प्रत्येक प्राणी किंवा तो बॉटनिस्ट होता, तर प्रत्येक प्लांट आहे का हे वेगवेगळ्या सेल्स पासून बनलेलं आहे, त्याला कळलं. आणि त्याच प्रवाहामध्ये 1839 मध्ये थिओडर स्कीवन हा एक ब्रिटिश झुलॉजिस्ट होता. तर त्याने काय केलं, तर त्याने वेगवेगळ्या ॲनिमल सेल्सचा अभ्यास केला. तर त्याला कळलं का वेगवेगळे जे ॲनिमल सेल्सची बॉडी असते ती पण सेल्स पासून बनलेली असते. पण ॲनिमल सेल्स मध्ये काय एक्सेप्शन होते, तर ॲनिमल सेल्स त्यांच्या सेल भोवती एक थिन आउटर लेअर असते, त्याला म्हणतात आपण आज प्लाझ्मा म्हणतो. पण त्यावेळी काही माहीत नव्हती. तर तो आणखी एक त्याने काय सांगितलं का प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इज अ युनिक कॅरेक्टर ऑफ द प्लांट सेल. कारण का प्लांट्स जी सेल वॉल असते का ती ॲनिमल सेल म्हणजे असते नसते, आणि ही प्लांटचे एक वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण, हे असं असतं. त्यानंतर नाही का स्लीडन आणि थिओडर स्कीवन सेल थेओरी प्रपोज केली. पण त्यांना सांगता नाही आलं हाऊ न्यू सेल्स युअर फॉर्म, म्हणजे नव्या सेल कसे बनले. तर त्याच वेळी 1855 मध्ये रुडॉल्फ वॉर्कॉव नावाचा शास्त्रज्ञ होता. तर त्यानं थिओडर स्कीवन आणि स्लीडन यांच्या सेल थेओरी डेव्हलप केलं आणि त्यानं सांगितलं, त्यांचे जे पॉस्ट्युलेट्स आहे का ओमनी सेल्युला ई सेल्लो ह्या बुक मध्ये मांडले. तर त्याने जे डेव्हलप केले सेल थेओरीचे पॉस्ट्युलेट्स काय असतात, तो म्हणाला की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. म्हणजे प्रत्येक सजीव जो या पृथ्वीतलावर राहतो, त्याचं वास्तव्य तो हा सेल पासून बनलेला आहे. आणि दुसरा म्हणला होता की नव्या सेल या जुन्या सेलला डिवाइड करू म्हणतात. म्हणजे जुन्या सेल जे असतात का त्यांच्यापासून नव्या सेल बनतात, सेल डिव्हिजन. ते आपल्याला पुढे शिकवायचं. नंतर त्यांनी काय एक्सेप्शन दिले का व्हायरसेस हे एक्सेप्शन सेल ठेवला, कारण त्यांचं काहीतरी सेलला ऑर्गनायझेशन नाही का त्यांचे लिव्हिंग म्हणजे कुठं राहतात काय यांचं काय आपण प्रूफ नाही देऊ शकत आपण. तर हे असते सेल. म्हणजे सेल काय एका प्रकारे या माणूस म्हणजे प्रत्येक सजीव डिपेंड आहे, तो असतो सेल. धन्यवाद. ठीक आहे, बस तू कळून घे. ठीक आहे.